महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने आज केंद्र सरकारकडे एक महत्त्वपूर्ण निवेदन सादर करण्यात आले आहे. देशातील गंभीर शेती संकटावर मात करण्यासाठी संसदेत स्वतंत्र कृषी अर्थसंकल्प सादर करावा अशी ठाम मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्य काळात भारताची ओळख कृषीप्रधान देश म्हणून होती. परंतु सध्याच्या काळात शेतीची अवस्था अत्यंत दयनीय बनली असून शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले आहे. सामाजिक प्रतिष्ठा हरवत चालल्याने शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. देशातील सुमारे 70% लोकसंख्या शेतीवर अवलंबून असतानाही कृषी क्षेत्रासाठी केवळ 3.4% इतकीच अर्थसंकल्पीय तरतूद केली जाते. हे एक सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचा आरोप किसान सभेने केला आहे. जगात दुसऱ्या क्रमांकाचे लागवडीखालील क्षेत्र असूनही भारत आज कृषी उत्पादनात आयातदार देश बनत चालल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यामुळे बेरोजगारी, उपासमार आणि आर्थिक अस्थिर्य वाढत आहे. पूर्वी केवळ 10% वाटा असलेल्या रेल्वेसाठी स्वतंत्र बजेट होते. मात्र मोठा वाटा असलेल्या कृषीसाठी स्वतंत्र बजेट नसणे हा अन्याय असल्याचे किसान सभेचे म्हणणे आहे. स्वतंत्र कृषी अर्थसंकल्प सादर झाल्यास कृषी क्षेत्राचा सर्वांगीण विकास, रोजगार निर्मिती, निर्यात वाढ आणि $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य होऊ शकते, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. तसेच शिरपूर तालुक्यात वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची तातडीने भरपाई, पीक विमा व किसान सन्मान निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी करण्यात आली आहे. शासनाने या मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा अशी अपेक्षा महाराष्ट्र राज्य किसान सभेने व्यक्त केली आहे. दोंडाईचा शहरात आज सामाजिक संवेदनशीलतेचे सुंदर चित्र पाहायला मिळाले. आरसीसी राऊंडाऊन क्लब आणि शहरातील विविध दात्यांच्या पुढाकारातून अंध व अपंग बांधवांसाठी मदतीचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत ड्रेस, काठी आणि किराणा किटचे वाटप करण्यात आले. गरजू बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. हितांश पारख यांच्या टीमसह अनेक दाते या उपक्रमात सहभागी झाले. डॉक्टर सोनलमल पारख, मुस्ताना युसुफभाईजी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच डॉक्टर मुकुंद सोहणी, अनुराधा सोहणी यांनी उपस्थिती लावली. ज्येष्ठ पत्रकार रवींद्र टाटिया सर यांनी उपक्रमाचे कौतुक केले. आरसीसी राऊंडाऊनचे अध्यक्ष व सर्व सदस्य यावेळी यांनी परिश्रम घेतले. समाजातील दुर्बल घटकांपर्यंत मदत पोहोचविण्याचा उद्देश ठेवण्यात आला. हा उपक्रम केवळ मदतीपुरता नव्हता, तर माणुसकीचा संदेश देणारा ठरला. या उपक्रमाचा दुसरा टप्पा यशस्वीरित्या पार पडला. भविष्यात असे उपक्रम अधिक व्यापक करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. साक्री शहरात संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात संत रोहिदास महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेस तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संत रोहिदास महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे अतिशय नेटके नियोजन करण्यात आले होते. यावेळी नगरसेवक, पदाधिकारी, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात संत रोहिदास महाराजांच्या समता, मानवता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचा जागर करण्यात आला. यावेळी उपस्थित वक्त्यांनी संत रोहिदास महाराजांचे समाज प्रबोधनातील योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. या जयंतीचे औचित्य साधून आज सायंकाळी 6 वाजता साक्री शहरातून संत रोहिदास महाराजांची भव्य रथयात्रा काढण्यात येणार आहे. या रथयात्रेत सर्व समाज बांधवांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.